मित्रांनो, माझे नाव सिद्धेश्वर मोहनपती आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकणेगाव. मी इयत्ता 7वी अ वर्गात शिकत आहे आणि माझ्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आलेलं आहे आणि मी त्या ग्रंथालयातून एक पुस्तक घेतलेलं आहे आणि या पुस्तकाचे नाव आहे गुरुसेवेचे फळ आणि या पुस्तकाची किंमत आहे नथुजी या पुस्तकाचे लेखक आहे नथुजी दौलत नथुजी या पुस्तकाचे नथुजी दौलत देवरे हे लेखक आहेत आणि या पुस्तकाची किंमत आहे फक्त 120 रुपये आणि हे पुस्तक मला फार आवडलेले आहे आणि हे पुस्तक मी वाचलेले आहे आणि या पुस्तकात फार छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ही गोष्ट मी वाचली आणि ही गोष्ट मला फार आवडली आणि हे पुस्तक मी माझ्या शालेय ग्रंथालयातून घेतलेले आहे आणि हे पुस्तक मला फार आवडले आणि असे अनेक पुस्तक माझ्या शालेय ग्रंथालयात आहेत आणि गोष्टीचे शौर्यकथाचे असे फार काही असे पुस्तक माझ्या शालेय ग्रंथालयात आहेत आणि मी त्यातलंच हे पुस्तक घेतलेलं आहे आणि या पुस्तकाचे नाव गुरुसेवेचे फळ आहे आणि हे पुस्तक मला फार आवडले आणि यांच्याविषयी मीच तुम्हाला माहिती सांगत आहे आणि हे पुस्तक मी माझ्या शालेय ग्रंथालयातून घेतलेले आहे आणि या पुस्तकात फार अशा छान छान गोष्टी साधूंच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि मी त्यातली एक गोष्ट वाचली. त्या गोष्टीचे नाव आहे गुरुसेवेचे फळ. ही गोष्ट आहे आणि मी त्यांच्याविषयी तुम्हाला बोलत आहे आणि मी त्यांच्याविषयी तुम्हाला काही सांगणार आहे आणि मी त्यांच्याविषयी त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला आता काही सांगणार आहे. याच्यात एक साधू होता आणि तो साधू काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक नितोराम नावाचा एक व्यक्ती होता आणि तो फार हुशार होता आणि ते एक दिवस त्याच्या घोड्यावर स्वार होऊन निताराम त्याच्या घोड्यावर स्वार होऊन एका जंगलात जाऊ लागला आणि तो जंगलात जातात त्याला तहान लागली आणि ते जंगलात फिरताच एका गावात येऊन ठेपला आणि गावात येऊन टेपसात त्याला तिथे 20-25 झोपड्या दिसल्या आणि त्यातल्या ते एका झोपडीजवळ लावून ठेपला आणि त्याच्या झोपडीच्या बाहेरच दरवाजाच्या एका पिंजऱ्यात एक पोपट होता आणि त्या पोपट घोडा त्या पोपटाजवळ येताच तो पोपट ओरडला आणि म्हणाला, चला लवकर बाहेर या, आता आपल्याला शिकार करायचे काम नाही आणि आता एक शिकार आपल्याच झोपडीजवळ येऊन थांबलेला आहे. चला लवकर याला घेरा, लवकर याच्या मागे लागा आणि याला मारून टाका, या लुटा, याचा घोडा घ्या आणि याचे सोने चांदी घ्या. असे तो पोपट ओरडू लागला आणि मग ते बोलताच त्या व्यक्तीला नितीरामला समजले की आता हे आपण या चोराच्या घरी आलेलो आहोत आणि ते तिथून चटकन घोड्यावर स्वार आणि नितीरामचा घोडा फार पळत होता आणि तो शर्यतीत सुद्धा भाग घेत होता आणि त्याच्यामुळे तो चटकन पळून तिथून निघून गेला आणि किती पाठलाग केले आणि चोराने त्याचे पाठलाग मग सोडून दिले आणि ते गेले आणि मग तो थोडा पुढं गेला आणि मग त्याला एक गाव आलं. तिथे त्याला झोपडी दिसली. तो त्या झोपडीजवळ गेला पण तिथे बी त्याला दरवाजाला एक पोपट दिसला आणि त्या पोपटाच्या दरवाजापाशी गेला. तो पोपट म्हणू लागला, नमस्कार, या, चला साधू लवकर बाहेर या, आपल्या पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्याला प्यायला पाणी द्या आणि बसायला चटई द्या, असा तो पोपट म्हणू लागला आणि तो पोपट फार गोड बोलत होता. आपल्या घरी आता पाहुणे आलेला आहे, घोड्यावर स्वार होऊन उतरा, पाणी प्या, थंड पाणी प्या आणि साधू आले आणि त्यांना थंड पाणी दिले आणि तो पोपट फार गोड बोलत होता. तेच त्या नितीरामच्या डोक्यात बसले आणि तो बसताच साधूला विचारू लागला, हे पोपट तर सारखेच, पक्षी तर सारखेच, पण वागण्यात इतका फरक कस काय? तर साधूने प्रश्न देऊच लागले की पोपट म्हणाला, थांबा, या प्रश्नाचे उत्तर मी देतो आणि ते म्हणू लागला की तो पोपट माझाच भाऊ आहे,
पण ते गेला चोराच्या घरी आणि मी आलो या साधूच्या घरी. ते चोराचे घर त्याचे ऐकू तो तेच बोलू शकला आणि मी ऐकू हेच बोललो. धन्यवाद.